घटना आहे देवीदास काशीराम पांचाळ आणि त्यांचा मुलगा अजय यांची. लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातले हिप्पळनेर गाव याच गावात हे कुटुंब राहत होतं. देवीदास पांचाळ यांचं वय सुमारे 70 वर्ष होतं. त्यांच्या कुटुंबात पत्नी शारदाबाई आणि 24 वर्षीय मुलगा अजय होता. मुलीचं लग्न झालेलं होतं आणि घरात देवीदास, शारदाबाई आणि अजय असे तिघे राहत होते. वरकरणी हे एक सर्वसामान्य कुटुंब दिसत होतं. देवीदास पांचाळ आणि त्यांची पत्नी शारदाबाई अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत संसार करत होते. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी दोघेही भाजीपाला विक्री आणि मोलमजुरी करत होते. मिळेल ते काम करून घर चालवत होते आणि आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे प्रत्येक खर्च विचार करून करावा लागत होता. अशा परिस्थितीतही त्यांनी आपल्या मुलाचं शिक्षण सुरू ठेवलं होतं. त्यांचा मुलगा अजय हा 12वी पर्यंत शिक्षण घेतलेला होता. पुढे तो पोलीस भरतीची तयारी करत होता. त्या तयारीसाठी लागणारी फी भरण्यासाठी तो घरच्यांकडे पैशांची मागणी करत होता. दुसरीकडे घरात आर्थिक अडचणी कायम होत्याच. रोजच्या गरजा भागवतानाच कोणता खर्च आधी करायचा आणि कोणता नंतर असा प्रश्न कुटुंबासमोर उभा राहत होता. दरम्यान पावसामुळे घरातील जळण भिजले होते, त्यामुळे चूल पेटवणं शक्य नव्हतं. त्याच काळात घरातील गॅस सिलेंडरही संपला होता, त्यामुळे स्वयंपाक करण्यासाठी अडचण निर्माण झाली. ही परिस्थिती लक्षात घेऊन शारदाबाई यांनी नवीन गॅस सिलेंडर घेतला. घरातील आवश्यक गरज म्हणून हा खर्च करण्यात आला. याच दरम्यान अजयनं फी भरण्यासाठी पुन्हा पैशांची मागणी केली. यावेळी त्यानं घरात गॅससाठी पैसे दिले, मग माझ्या स्पर्धा परीक्षेच्या फीसाठी पैसे का दिले नाहीत असा प्रश्न उपस्थित केला. यावरून घरात वाद सुरू झाला. आर्थिक परिस्थितीमुळे लगेच पैसे देणं शक्य नसल्याचं आईनं त्याला सांगितले. शारदाबाई यांनी मुलाची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला. त्यांनी त्याला सांगितलं की जळण भिजल्यामुळं चूल पेटत नव्हती, म्हणून गॅस सिलेंडर घ्यावा लागला. तसेच सकाळ होताच कुठून तरी पैशांची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करेन असंही त्यांनी सांगितलं. पण अजयनं त्यावेळी पैसे आत्ताच हवेत अशी भूमिका घेतली. सोमवारी रात्री झालेला हा वाद तिथंच थांबला नाही. फीसाठी पैसे मिळाले नव्हते, त्यामुळे घरातील वातावरण तणावपूर्णच राहिलं. दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी पहाटे पुन्हा एकदा अजय आणि त्याचे वडील देवीदास यांच्यात वाद झाला. यावेळी परिस्थिती अधिक गंभीर बनली. वाद सुरू असतानाच अजयनं आपल्या वडिलांच्या डोक्यात काठी मारली. या हल्ल्यात देवीदास पांचाळ गंभीर जखमी झाले. डोक्यावर झालेला हा जबर मार इतका गंभीर होता की ते जागेवरच निश्चित पडले. एका क्षणात संपूर्ण घरात भीषण परिस्थिती निर्माण झाली. घरात घडलेला हा प्रकार पाहून शारदाबाई यांनी आरडाओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून शेजारी तातडीनं घटनास्थळी धावून आले. त्यांनी घरात घडलेला प्रकार पाहिला. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच चाकूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांनी संपूर्ण घटनास्थळाची पाहणी केली. पुढील तपासाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. या घटनेमुळे हिप्पळनेर गावात मोठी खळबळ उडाली. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक रवींद्र चौधर, पोलीस निरीक्षक बालाजी भंडे आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुरलीधर मुरकुटे यांनी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी घटनास्थळावरील माहिती गोळा केली आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली. या प्रकरणात देवीदास पांचाळ यांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. या संपूर्ण घटनेत सर्वात महत्त्वाची साक्षीदार ठरल्या त्या म्हणजे देवीदास यांच्या पत्नी शारदाबाई. त्यांनी घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. शारदाबाई पांचाळ यांनी दिलेल्या तक्रारींच्या आधारे चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारीतील माहितींच्या आधारे पोलिसांनी पुढील कारवाई केली. या प्रकरणातील सर्व परिस्थितीची नोंद करून तपास सुरू ठेवण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अजयला ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणातील पुढील तपास सुरू ठेवला असून घटनेसंदर्भातील सर्व बाबींची पडताळणी करण्यात येते. देवीदास पांचाळ यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आयुष्यभर कष्ट करून संसार चालवला. भाजीपाला विक्री आणि मोलमजुरी करून त्यांनी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. त्याच कुटुंबात अशी घटना घडल्यानं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याचं पोलिसांनी दिलेल्या माहितीत नमूद करण्यात आलं आहे. रोजच्या गरजा भागवण्यासाठीही कष्ट करावे लागत होते. त्यातच घरातील जळण भिजल्यामुळे गॅस सिलेंडर घेण्याची वेळ आली होती. याच पार्श्वभूमीवर फीसाठी पैशांची मागणी आणि त्यावरून झालेला वाद पुढे गंभीर स्वरूपात गेला. या घटनेत देवीदास पांचाळ यांना पत्नी, एक मुलगा आणि विवाहित मुलगी असा परिवार आहे. मुलीचं लग्न झालेलं असल्यानं ती वेगळी राहत होती.
घरात देवीदास, शारदाबाई आणि अजय असे तिघे राहत होते. त्याच घरात ही संपूर्ण घटना घडली. घटनेनंतर पोलिसांनी आवश्यक पंचनामा आणि इतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याचं काम केलं. घटनास्थळावरील परिस्थितीची पाहणी करून पुरावे गोळा करण्यात आले. त्यानंतर तपासाच्या दृष्टीनं आवश्यक ती कारवाई करण्यात आली. लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील हिंपळनेर गावात घडलेली ही घटना अनेकांसाठी धक्कादायक ठरली. स्पर्धा परीक्षेच्या फीसाठी पैशांची मागणी, घरातील आर्थिक अडचण, गॅस सिलेंडरचा खर्च आणि त्यावरून सुरू झालेला वाद अखेर एका गंभीर गुन्ह्यात बदलला. सध्या या प्रकरणात चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिसांनी आरोपी मुलगा अजय याला अटक केली आहे. शारदाबाई पांचाळ यांच्या तक्रारीनुसार पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या घटनेबाबत अधिक तपशील तपासातून पुढे येणार आहे.